मी माझ्या डोळ्यांना थोडंसं उघडं करून पाहिलं तर मामी माझ्या खालच्या बाजूला काहीतरी करत होत्या. मला हे सगळं समजलं होतं कारण मीही त्यावेळेस झोपायचं नाटक करत होतो. माझं नाव अभिजित, पण सगळे मला अभि या नावाने बोलवतात. मला 3 मामा आहेत आणि त्याच्या 3 बायका, असे मिळून मला 3 मामी आहेत. सगळ्यात सुंदर माझी छोटी मामी आहे आणि बाकीच्या दोघी ठीक आहेत. मी बहुतेक करून छोट्या मामी सोबतच बोलत असायचो. माझ्या छोट्या मामीचं नाव निशा. काही दिवसांपूर्वीच असं झालं होतं की माझ्या आजोबांची तब्येत अचानक खराब झाली होती. त्यामुळे आम्हा सगळ्यांना त्यांना बघायला जावं लागलं. माझ्या आजोबांच्या घरी माझ्या 3 मामांना 3 वेगळ्या वेगळ्या रूम होत्या. माझी छोटी मामी थोडी वेगळ्या स्वभावाची होती कारण त्यांच्यामध्ये एक वेगळाच ॲटिट्यूड असायचा. ती कोणाशी जास्त बोलत नव्हती. आम्ही पोहोचल्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे झालं. तेव्हा रात्रीच्या वेळेस मी झोपण्यासाठी जागा शोधत होतो. तेव्हा मला छोटी मामी म्हणाली की तुम्ही माझ्या रूममध्ये झोपू शकता. मामी असं बोलल्यानंतर मी मामींना म्हणालो ठीक आहे. मग मी मामींना माझ्यासाठी जमिनीवर अंथरूण टाकण्यासाठी बोलत होतो. तेव्हा मामी म्हणाल्या, अरे नाही, तुम्ही खाली नका झोपू, तुम्ही बेडवर झोपा, मी खाली झोपेन. हे बोलून मामी जमिनीवरच अंथरूण टाकून झोपली आणि मी बेडवर झोपलो. तेव्हा थंडीचे दिवस होते. मला बेडवर झोपूनही खूप थंडी वाजत होती. मग मी विचार केला की बेडवर जर एवढी थंडी वाजत असेल तर मामी तर खाली झोपल्या आहेत, त्यांना किती थंडी वाजत असावी. मग मी लक्षपूर्वक मामींकडे पाहिलं तर मामींना खरंच खूप थंडी वाजू लागली होती आणि त्या थंडीमुळे त्यांना झोपही लागत नव्हती. मग मी मामींना म्हणालो, मामी तुम्ही बेडवर झोपा, तुम्हाला खाली झोपल्यामुळे खूप थंडी वाजत आहे. तर मामी म्हणाल्या, नाही मी ठीक आहे. मला वाटलं मी अजून एकदा मामींना विनंती करावी, पण नंतर मी विचार केला की नको. काही वेळानंतर अजून थंडी वाजायला लागेल तेव्हा मामी स्वतः बोलतील. आता मी डोळे बंद करून झोपायचं नाटक करू लागलो. नंतर काय माहीत नाही काय झालं, पण मलाही आता बेडवर झोपूनही खूप थंडी वाजू लागली होती. माझ्या मनामध्ये नको नको ते विचार येऊ लागले होते. पण एका क्षणासाठी मी ते विचार झटकून दिले आणि नंतर आपले डोळे बंद करून घेतले. पण माझ्या डोळ्यासमोर छोट्या मामींचा चेहरा येऊ लागला होता कारण त्या माझ्या खूप प्रिय मामी होत्या. माझ्या डोक्यात त्यांचाच विचार चालू होता, पण मला कोणती आयडिया येत नव्हती की मी त्यांना या थंडीपासून कसं वाचू. हा विचार करत असताना मला जराही भणक लागली नाही की मामी कधी बेडवर येऊन झोपल्या. आता तर माझ्या मनासारखं झालं होतं कारण जेव्हा मामींना खूप थंडी वाजू लागली होती तेव्हा त्यांनी बेडवर येऊन झोपण्याचा निर्णय घेतला होता. थोड्या वेळापर्यंत मला हे माहीत नव्हतं, पण थोड्या वेळानंतर समजलं की माझ्या बाजूला कोणीतरी येऊन झोपलं आहे. मी डोळे उघडून पाहिलं तर बाजूला मामी येऊन झोपल्या होत्या. मी पण आता माझ्या झोपेचं नाटक चालूच ठेवलं. मग मामींनी मला पाहिलं की मी झोपेत आहे आणि त्या माझ्याकडे एकटक बघू लागल्या. 1 मिनिट बघून झाल्यानंतर मामींनी मला उठवलं आणि मला म्हणाल्या, तुम्ही थोडे तिकडे सरकून झोपा. मग मी त्यांना होकारार्थी मान हलवून थोडं साईडला जाऊन झोपलो. मग मामीही झोपल्या. त्यावेळी रात्रीचे जवळजवळ 2 वाजले असतील आणि त्याच वेळेला मामी जाग्या झाल्या. काही वेळानंतर मलाही जाग आली. मग मी माझे थोडेसे डोळे उघडून पाहिले तर मामी माझ्यासोबत जे काही करत होत्या ते बघून माझं अंग थरथर कापू लागलं कारण त्यावेळी मी झोपेचं नाटक करत होतो. त्यावेळेस मामी माझ्या अंगावर पांघरून घालत होत्या कारण माझं थंडीने अंग थरथर कापू लागलं होतं. त्या माझ्या एवढी काळजी घेत आहेत हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं. रात्रीचे 2 वाजल्यामुळे मामी परत एकदा झोपल्या आणि नंतर मीही झोपलो आणि जेव्हा मला जाग आली तेव्हा मी पाहिलं की सगळेजण आपलं आपलं काम करत होते आणि छोटी मामी माझ्याकडे बघून हसत होती. फ्रेश झाल्यानंतर मी नाश्ता केला आणि टीव्ही बघू लागलो. आज असाच पूर्ण दिवस निघून गेला आणि जेव्हा रात्र झाली तेव्हा आम्ही सगळे काल जसे झोपलो होतो त्या पद्धतीने झोपण्याची तयारी करू लागलो. मामी मला झोपण्याच्या पूर्वीच बोलल्या, अभि तुम्ही थोडं व्यवस्थित झोपायचा प्रयत्न करा. मग मी मामींना म्हणालो, मामी मी तर व्यवस्थितच झोपलेलं असतो, तुम्हाला यामध्ये चुकीचं काय वाटतं. तर मामी मला बघून परत हसू लागल्या. मग मी मामींना विचारलं, तुम्ही माझ्याकडे बघून का हसत आहात. तर मामी म्हणाल्या, काही नाही. मग मी मामींना खूप फोर्स केल्यानंतर मामी म्हणाल्या, अभि तुम्ही असं झोपत आहात जसं काही पूर्ण बेड तुमचाच आहे. आणि हसत हसत मामी मला म्हणाल्या की आता अभि तुमची लग्न करायची वेळ झाली आहे कारण रात्री तुम्ही कोणत्या तरी मुलीचं नाव घेतलं होतं. त्याचं म्हणणं ऐकल्यानंतर मला समजून चुकलं होतं की मामी कोणत्या विषयाबद्दल बोलत आहेत.
मग मी चेष्टेमध्ये मामींना म्हणालो की हा आता माझं लग्न करायलाच पाहिजे. मग मामी मला हसत हसत म्हणाल्या, अभि थांबा, आता तुमच्या आईलाच नाव सांगते. मग मी मामींना म्हणालो, काय झालं मामी, आईला मध्ये का घेत आहात? तर मामी म्हणाल्या, ठीक आहे, मग तुम्ही आधी मला सांगा की तुमच्या मनामध्ये काय आहे. मग मी मामींना म्हणालो, काही नाही मामी, फक्त मी ज्या मुलीवर प्रेम करतो त्या मुलीशीच मला लग्न करायचं आहे. मला तिची स्वप्न पडत असतात, पण तिच्या घरातले आमच्या लग्नाला तयार नाहीत. त्यामुळे मी आता खूप प्रेशरमध्ये आलो आहे. त्यानंतर मामींनी मला वचन दिलं की त्या मुलीशी माझं लग्न लावून देतील. आणि काही दिवसानंतर मामींनी माझं हे प्रेम प्रकरण घरामध्ये सगळ्यांना सांगितलं. पहिल्यांदा तर घरातले सगळे टेन्शनमध्ये आले होते, पण नंतर त्यांनी मुलीचा फोटो पाहिल्यानंतर सगळेजण तयार झाले आणि आता त्या मुलीशीच माझं लग्न होत आहे. थोड्या दिवसातच लग्नाची तारीख काढणार आहेत आणि आमचं लग्न लावून देणार आहेत.